आज आपण अशी एक कथा बघणार आहोत, जी आपल्याला जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. बस निघणारच होती. तेवढ्यात एक ओळखीचा चेहरा समोर आला. संपूर्ण बस भरली होती. बसायला जागा नव्हती. आयुष्य पण असंच आहे ना, केव्हा केव्हा अशा गोष्टी घडून येतात, की आपल्याला त्या माहितीच नसतात. संपूर्ण बस भरली होती. पाठीमागची सीट मोकळी होती, म्हणून ती त्या जागेवर जाऊन बसते. थोड्या वेळाने समोरून ओळखीची एक अशी व्यक्ती येते आणि येऊन शेजारी गप्पच बसते. ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती, तर तिचा लग्नाअगोदरचा प्रियकर होता. पण त्याने तिला ओळखलेच नव्हते, कारण तिचे लग्न झाल्यामुळे ती साडीमध्ये होती. तो खिशातून चष्मा काढतो आणि मोबाईलमध्ये बघत असतो. ती त्याच्याकडे बघतच असते. अजूनसुद्धा तो तसाच होता, पहिल्यासारखाच. त्याला चष्मा होता, पण त्याचे केस एकसुद्धा पिकलेले नव्हते. थोडीशी मोठी झाले होते, म्हणून त्याने मला ओळखले नसेल असे तिला वाटले. ती खूप उदास होती. तिला वाईट वाटत होतं, की ज्याच्यावर आपण एवढं मनापासून प्रेम केलं, आत्तापर्यंत ज्याला आपण विसरूही शकलो नाही, त्याच्या आठवणीने आजही माझे डोळे भरून येतात. पण त्याने मला ओळखलंच नाही. मान्य आहे की त्याचेही लग्न झाले आहे आणि माझेही लग्न झाले आहे, म्हणून कोणी असं लगेच कोणाला विसरून जातं का? त्याला माझी आठवण येत नसेल का? असे प्रश्न तिच्या मनात येतात. बराच वेळ झाला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे जातच नाही. तिच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी ताज्या होतात. दोघेजण एका कॉलेजच्या फंक्शनमध्ये अशा प्रकारे भेटले होते, की दोघांची एकमेकांना धडक झाल्यामुळे खूप मोठे भांडण झाले होते. दोघेजण एकमेकांचे पक्के दुश्मन झाले होते. जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये फंक्शन असायचे, तेव्हा तर आणखीन जास्तच भांडण व्हायचे. असेच बरेच दिवस जातात आणि ॲन्युअल फंक्शनच्या मध्ये दोघेजण डान्समध्ये भाग घेतात. त्याला काहीही करून डान्समध्ये हरवायचं असतं, म्हणून जोराची प्रॅक्टिस चालू होते. दुसरीकडे त्याला तिचे सर्वांसमोर हसं करायचं असतं, म्हणून तो तिला डान्स करताना स्टेजवर पाय घसरून पाडण्याची तयारी करतो. सरतेशेवटी ॲन्युअल फंक्शनचा दिवस येतो. फंक्शन चालू होतं. प्रत्येकजण आपली वेगवेगळी अदाकारी सादर करतात. तिचा डान्स सुरू होतो. अतिशय सुंदर डान्स ती करत होती. तो पाठीमागून हळूच येतो आणि तिच्या पायामध्ये कॉईन टाकतो. कॉईनवरून तिचा पाय घसरून ती स्टेजवर पडते. सगळेजण तिला हसू लागतात. तिला खूप वाईट वाटतं. ती रडत रडत रागाने तिथून निघून जाते. पण त्याला खूप मजा येते. 2-3 दिवस होतात, पण ती कॉलेजला येतच नाही. त्याच्या ते लक्षात येतं की कॉलेजला येत नाही, म्हणून त्याला खूप वाईट वाटतं की आपल्यामुळे तिचे नुकसान होत आहे. तो तिच्या घरचा पत्ता तिच्या मैत्रिणींना विचारून घेतो आणि तिला सॉरी बोलतो. त्यानंतर दोघांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होते. दोघे मिळून कॉलेजमध्ये धमाल करायचे. दोघांना समजतच नाही की केव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले. एक दिवस कॉलेज सुटल्यावर दोघे पण भेटतात. आपले प्रेम व्यक्त करतात. असेच दिवस जातात. एक दिवस त्याचा फोन येतो. मला माफ कर, माझं लग्न ठरलंय. मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. असे बोलून तो फोन ठेवतो. बस थांबते. ती आठवणीमधून बाहेर येते. अजूनही त्याचं लक्ष मोबाईलमध्येच होतं. त्याने तिला अजूनही पाहिलेलं नव्हतं. तिचा स्टॉप आल्यामुळे ती बसमधून उतरण्यासाठी त्याला थोडं बाजूला होता का, मला जायचं आहे असं बोलते. ओळखीचा आवाज कानावर पडताच तो तिच्याकडे बघतो, तर तो काय तिला लगेच ओळखतो. तेवढ्यात ती बसमधून उतरते. तो पण आपल्याला पुढे जायचे आहे विसरून तिच्यासोबतच उतरतो. तिला भेटतो. तिला बघून त्याचे डोळे भरून येतात. विचारतो, कशी आहेस? ती बोलते, कुठे होतास इतकी वर्ष? तुला एकदाही माझी आठवण नाही आली का? खेळलास का माझ्या भावनांशी? तुला काहीच कसं काही नाही वाटलं माझ्या भावनांशी खेळताना? असं नातं तोडून कधी तुटतं का? तुला जर दुसरी मुलगी आवडत होती, तर तू माझ्याशी प्रेमाचं नाटक का केलास? तो बोलतो, माझा नाईलाज होता, म्हणून मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. पण खरं प्रेम मी तुझ्यावरच केलं आणि अजूनही तुझ्यावरच करतोय. ती बोलते, नाईलाज म्हणजे काय झालं होतं? तो बोलतो, माझा नाईलाज होता. माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला वचन दिलं होतं की त्यांच्या मुलीसोबतच माझं लग्न होईल आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी तिच्याशीच लग्न करावं, म्हणून त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं. त्यासाठी म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. तुझे कोणाशी लग्न झालं आहे का? तू सुखी आहेस ना? ती बोलते, तुझ्या या फोननंतर तू कधी परत भेटलास नाहीस. तुझी खूप वाट पाहिली. माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आईवडिलांनी माझंसुद्धा लग्न करून दिलं. दोघांच्यामध्ये बराच वेळ खूप गप्पा चालतात. त्याच्या हातात अजूनही तिने दिलेलं घड्याळ हातातच होतं. तो बोलतो, दररोज हे घड्याळ मला तुझी आठवण करून देतं. ती बोलते, तुला माझी एवढीच आठवण येत होती तर तू मला भेटला का नाहीस? तो बोलतो, तुझं आता तुझं आयुष्य आहे आणि मला माझं आयुष्य आहे, म्हणून मला तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं, म्हणून नाही भेटलो. जीवनातील असा एक क्षण होता की
ती मरेपर्यंत विसरू शकत नव्हती. तो तिला सुरक्षित घरापर्यंत बाहेरून सोडून जातो. परत त्या दोघांमध्ये कधीच बोलणं होत नाही, कारण त्या दोघांनी एकमेकांचा नंबरच घेतला नव्हता. आजही तिला त्याची आठवण येते. त्याच्या आठवणीने तिचे आजही डोळे भरून येतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.